झालं? पटकन उकल. जेवढं मी लिहिलंय तेवढंच न्या. एक्सप्लेन करते. अली अली सांगते मी अली म्हणजे काय. दिसतंय का मागं निंबाळकर? आज संख्या कमी आहे. कशाचा? म्हणून म्हणजे उद्या पण नाही यायचं. टेस्ट आहे का फिजिक्सची? म्हणजे ते त्या दिवशी झालेलंच आहे ना नंबर. माहिती आहे की त्यासाठी कशाला जायचं का तोच अभ्यास करण्यासाठी नाही. मग आजच्यातले पण उद्या सगळे घरी थांबणार आहेत का? नाही. का त्या फिजिक्सला एवढा तुम्ही इश्यू केला? तर थेरॉटिकल जे आहे ते करा. ज्याला मॅथ्स वगैरे नाही आवडत त्यांनी. थेरी तर आहे ना थोडी का? सगळं मॅथमॅटिकलच आहे. डेरिव्हेशन आहे. मला पण नव्हतं. मॅथ्स आवडत नसल्या फिजिक्स आवडत नाही. मला तर ठीक आहे. झालं? चला मी सांगते त्यावेळेस जर एखादा वर्ड तुम्हाला कळत नसेल किंवा दिसत नसेल तर लक्ष द्या. आता इकडे सगळ्यांनी लिहायचं बंद करा. काल आपण काय स्टार्ट केला? इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. वी हॅड स्टडीड डिफरन्स बिटवीन इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन मधला फरक. इनहेरिटन्सची डेफिनेशन पण बघितलेली आहे काल. तरी पण अजून आता स्टार्टिंग जेनेटिकल टर्मिनॉलॉजी. हा चॅप्टर टोटली कशावर डिपेंड्स आहे? जेनेटिक्स वर आहे. आणि जो मी काल सांगितला मोलेक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स तो मोलेक्युलशी रिलेटेड आहे, जे की डीएनए आणि आरएनए. त्या मोलेक्युलर बायोलॉजीशी रिलेटेड मोलेक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स हा इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन दॅट इज डिपेंड्स अपॉन टोटली एक्सप्रेशन अँड सेपरेशन ऑफ जीन्स. आता ह्या चॅप्टर मध्ये सगळं जीनशीच रिलेटेड आहे. जीन ट्रान्समिट कसे होतात, ट्रान्समिट झालं तर त्याचा फॉर्म काय होतो नेक्स्ट अलिन्स मध्ये. मग त्याच्या अगोदर क्रॉस आहे त्या चॅप्टर मध्ये. टेस्ट क्रॉस आहे, लॉज आहेत, लॉ ऑफ इनहेरिटन्स म्हणजे इनहेरिटन्सचा लॉ काय सांगतो, कुणी स्टडी केलेला आहे? जेनेटिक्स कोण आहे? फादर ऑफ जेनेटिक्स मेंडेल, जॉन मेंडेल. किती कोणत्या इयरला डिस्कवर्ड केलेली आहे, स्टडी केलेला आहे? 1822. काल बघितलेला आहे. आणि मेंडेलने कुठल्या प्लांटवर स्टडी केलेला आहे? पी प्लांट. पी प्लांट म्हणजे वाटाण्याची प्लांट. आणि त्याला सक्सेस, मेंडेल या सायंटिस्टला त्या प्लांटवर स्टडी करताना काय झालेला आहे? मोस्ट सक्सेस मिळालेला आहे. म्हणून टोटली सगळा जेनेटिक्सचा जो स्टडी आहे तो पी प्लांटवर केलेला आहे. तर आता या चॅप्टर मध्ये टर्म्स आहेत. टर्म्स म्हणजे थोडक्यात कन्सेप्ट आहेत की ह्या कन्सेप्ट आपल्याला लॉ ऑफ इनहेरिटन्स, लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ रेसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक किंवा टेस्ट क्रॉस, बॅक क्रॉस ह्याच्यामध्ये ह्या टर्म्सचा इथं काय मिनिंग आहे ते तिथं लक्षात यायला पाहिजे. तरी आता डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय? तिथं डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक आपल्याला आपण ज्यावेळेस टेस्ट क्रॉस, बॅक क्रॉस करू त्यावेळेस हा वर्ड येतात तिथं. मग ह्या वर्डच्या अगोदर आपल्याला काय माहित पाहिजे? टर्मिनॉलॉजी, मिनिंग किंवा डेफिनेशन काय आहे ते माहित पाहिजे. तर आता इनहेरिटन्सची डेफिनेशन काल सांगितली होती. इनहेरिटन्स म्हणजे काय? इथं कसली इन्फॉर्मेशन ट्रान्समिट होते? जेनेटिक. द ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. और
एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे जीन्स ट्रान्समिट होतात त्याला इनहेरिटन्स म्हणतात. आता व्हेरिएशनची पण डेफिनेशन सांगते. व्हेरिएशन म्हणजे those characteristics which are not transmitted and there is a difference between parents and children, that is known as variation. जो पॅरेंट्स मध्ये आणि चिल्ड्रन्स मध्ये जो काय असतो डिफरन्स असतो त्याला व्हेरिएशन. व्हेरिएशन म्हणजे डिफरन्स. काल सांगितलं होतं हे सुद्धा. कुणामध्ये? पॅरेंट्स मध्ये आणि चिल्ड्रन्स मध्ये त्याच्या असलेल्या जनरेशन मध्ये जो डिफरन्स आहे त्याला व्हेरिएशन म्हणतात. समजलं? इनहेरिटन्स व्हेरिएशन. नेक्स्ट जीन म्हणजे इट इज अ सेगमेंट ऑफ काय आहे? जो डीएनए चा एक तो सेगमेंट आहे. जीनची डेफिनेशन इट इज अ सेगमेंट ऑफ डीएनए. एवढंच लिहायचं. जीनची डेफिनेशन किंवा मिनी कन्सेप्ट टर्म्स आहे. तो एक घटक आहे कशामधला? डीएनए मधला. देन फॅक्टर्स किंवा फॅक्टर काय आहे? फॅक्टर म्हणजे हे एक युनिट आहे. कशाचं युनिट? हेरिडिटीचं युनिट. म्हटलं की लक्षात येते नॉट सिंगल. देयर इज अ काय असतील ग्रुप्स ऑफ दी कॅरेक्टरिस्टिक असतील किंवा जीनचा. हेरिडिटी म्हटलं की टोटल कशावर डिपेंड आहे? हेरिडिटीची डेफिनेशन पण तीच आहे. ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टरिस्टिक फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. मग हे कशाचं युनिट आहे? फॅक्टर म्हणजे हेरिडिटीचं. म्हणजेच इथे कॅरेक्टरिस्टिक ट्रान्सफर होतात त्याचा जो एक युनिट आहे त्याला फॅक्टर्स म्हणतात बायोलॉजिकल टर्मिनॉलॉजीमध्ये. युनिट ऑफ हेरिडिटी इट इज नोन ॲज फॅक्टर. देन अलील्स. आता अलील्स हे तुम्ही नसेल ऐकलं किंवा माहीत नसेल कुणालाच. अलील म्हणजे काय? टू ऑर मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ जीन. अलीलचे किती फॉर्म्स? सॉरी, जीनचे किती फॉर्म्स? टू or more forms of the gene. It is known as allele or allelomorphic characteristic. एका जीनचे दोन किंवा दोन पेक्षा जास्त फॉर्म्स. मग एका जीनच्या किती कॉपीज असतात म्हणून मी सांगितलंय? 2 कॉपीज असतात. मग इथं 2 or more forms म्हटले. मग हे कसं काय शक्य आहे? अलील म्हणजे 2 पेक्षा जास्त फॉर्म्स. कशाचे? जीनचे. काल तर मी काय सांगितलं? आपल्यामध्ये ईच जीन विच कॅन और विच हॅज 2 कॉपीज. मी तर फक्त 2च कॉपीज सांगितलेत. मग इथं 2 पेक्षा जास्त असतील तर अलील्स कसं काय असू शकतं? आपल्यामध्ये 2 कॉपीपेक्षा जास्त कॉपीज आहेत का एका जीनच्या? प्रत्येक जीनच्या किती कॉपीज असतात? 2 कॉपीज असतात. कधी कधी दोन्ही एक्सप्रेस होतात, कधी कधी दोन्ही सप्रेस कंडिशन मध्ये असतात. दॅट इज डिपेंड्स अपॉन युअर जेनेटिक्स. तुमच्या त्या जेनेटिक्स वर अवलंबून आहे. मग कसं काय इथं असू शकतं 2 पेक्षा जास्त कॉपी जीनच्या? कोण सांगू शकते? अजूनही सांगते. आपल्या बॉडीमध्ये आपल्या फादर कडून आलेली 1 जीनची कॉपी असते आणि मदर कडून आलेली 1 जीनची कॉपी असते. टोटली मिळून एका जीनच्या किती कॉपीज झाल्या? 2. असे कितीतरी जीन्स असतात. पण एका जीनच्या एका कॅरेक्टरिस्टिकचा जीन आहे त्याच्या 2च कॉपी. मग अलील म्हणजे तिथं तर 2 पेक्षा जास्त कॉपीज सांगितलेल्या आहेत. असं कसं काय? वेगवेगळे असतात. वेगवेगळ्या. फॉर एक्झाम्पल एक जीन आहे. हा एक जीन आहे मदर कडून आलेला. आणि दुसरा एक आहे फादर कडून आलेला. 2च झाला. मग इथं तिसरा जीन कसं येईल 2 पेक्षा जास्त? प्रत्येक फादर आणि मदर कडून एकच काय होणार? ट्रान्समिट होणार. तिसरा कुठून येणार इथं? तसं जर झालं तर ते म्युटेशन होईल ना. सडनली चेंज ऑफ जीन म्हणजेच म्युटेशन असतं. चेंजेस नाही व्हायला पाहिजे. जर जीन मध्ये चेंज झाला तर ते म्युटेशन. एका कॅरेक्टरचं जीन झालं ना. हा बरं. एका कॅरेक्टरचा जीन झाला. समजा हा स्किन कलरचा झाला. दुसरं हेअर कलर वगैरे असे वेगवेगळे. मग त्याचे पण 2च असणार ना जीन. हेअर कलरचं पण फादरचं एक असेल मदरचं एक असेल. मग ते 4 झाले. पण ते कॅरेक्टरिस्टिक्स वेगळं नाही का झालं? हेअर कलर वेगळा आणि स्किन कलर वेगळा. तो कॅरेक्टर वेगळा झाला ना. त्याचे पण 2च असणार. तुमच्या आईचा कलर, डोळ्याचा कलर, त्याचे पण 2च जीन. तो कॅरेक्टरिस्टिक वेगळा झाला. इथं कॅरेक्टरिस्टिक वेगळं म्हटलेलं नाहीये. जीनच 2 पेक्षा जास्त.
तुमच्या भावामध्ये बहिणीमध्ये असतात ना, तेच जीन पॅरेंट्स कडून एक्सप्रेस झालेले 2 पेक्षा जास्त झाले ना, मग ते अलील्स म्हणजे सिस्टर किंवा ब्रदर, तेच जीन एक्सप्रेस होतात ना 2 पेक्षा जास्त, त्याला अलील्स म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्किन कलर, फादर कडून मदर कडून तुमच्यामध्ये पण तोच आला आणि तुमच्या सिस्टर असेल किंवा ब्रदर असेल तोच गेला, तर जीनचे फॉर्म किती झाले? 2 पेक्षा जास्त झाले ना. अलील्स म्हणजे तुमचे असलेली भावंड थोडक्यात, त्याच्यामध्ये एक्सप्रेस झालेला जीन किंवा सप्रेस झालेला जीन. आपल्यामध्ये 2 पेक्षा जास्त एका जीनच्या कॉपीज असू शकत नाहीये, समजलं? अलील्स म्हणजे थोडक्यात एकाच फॅमिलीतले एकाच जेनेटिक मटेरियलचे पण वेगवेगळे पर्सन, ठीक आहे? तुमच्या बहीण भाऊ थोडक्यात त्यांच्यामध्ये असतात 2 पेक्षा जास्त, म्हणजे त्या फॅमिलीमध्ये फादर मदर एकच, पण त्यांचे कॅरेक्टर जीन ट्रान्समिट झाले ना तुमच्यामध्ये, तुमच्या बहिणीमध्ये किंवा तुमच्या ब्रदरमध्ये, समजलं? अलील्स म्हणजे 2 or more alternative forms of gene, ठीक आहे? अलिलोमॉर्फिझम त्याला म्हणतात, त्या कन्सेप्टला. देन डॉमिनंट हे कॅरेक्टरिस्टिक असतात. कॅरेक्टरिस्टिकला ह्या चॅप्टर मध्ये ट्रेट म्हणायचे. ट्रेट म्हणजे काय? कॅरेक्टर. आणि कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय? वैशिष्ट्य, ट्रेट. ह्याला किंवा ह्याचं सिमिलर वर्ड हा आहे या चॅप्टर मध्ये. ट्रेट म्हटलं की कॅरेक्टरिस्टिक, मग त्या पी प्लांटचा असेल किंवा आपण जे क्रॉस बघणार आहे तिथले कॅरेक्टरिस्टिक असतील. डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक असतात, रिसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक असतात. मग डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक म्हणजे कसले? एक्सप्रेशन. डॉमिनंट ओनली अँड ओनली कुणामध्ये असतं? हेटेरोझायगस कंडिशन मध्ये. हेटेरोझायगस म्हणजे माहिती आहे कुणाला? कॅरेक्टरिस्टच्या 2 कंडिशन असतात, होमोझायगस आणि हेटेरोझायगस. होमो मीन्स सिमिलर, हेटेरोझायगस कंडिशन म्हणजे डिफरंट कंडिशन. कशाची? डॉमिनंट म्हणजे काय? एक्सप्रेस द ट्रेट ओनली हेटेरोझायगस कंडिशन. ट्रेट म्हणजे आता सांगितलंय काय? कॅरेक्टरिस्टिक. एक्सप्रेस म्हणजे जो काय होणार आहे? ट्रान्समिट होऊन फंक्शन मध्ये येणार आहे. फादर मदर कडून आलेला कॅरेक्टरिस्टिक एक्सप्रेस होणार आहे, बट ओनली हेटेरोझायगस कंडिशन. हेटेरोझायगस म्हणजेच डिफरंट कंडिशन. बघा, एक्सप्रेशन ऑफ द ट्रेट ओनली इन हेटेरोझायगस कंडिशन, ठीक आहे? दॅट इज कॉल्ड ॲज डॉमिनंट. रिसेसिव्ह काय आहे? नॉट एक्सप्रेस्ड इन प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह अलील्स. एखादा कॅरेक्टरिस्टिक, बहीण भाऊ म्हणजे हेटेरोझायगस कंडिशन झालं ना, का होमोझायगस आहे? मेल फिमेल हेटेरो आहे का होमो आहे? हेटेरोझायगस कंडिशन आहे. मग हेटेरोझायगस कंडिशन मध्ये कॅरेक्टरिस्टिक तुमच्या भावामध्ये पण तोच कॅरेक्टरिस्टिक असेल आणि तुमच्यामध्ये जर असेल तर तो ट्रेट कसला ट्रेट असतो? डॉमिनंट. त्याचं वर्चस्व झालं डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक. म्हणजे तो ट्रेट तुमच्या बहीण आणि भाऊ हे काय झालं? हेटेरोझायगस झाले. आणि होमोझायगस मध्ये कसलं असतं? सेम, बहीण बहीणच, भाऊ भाऊच. म्हणजे हे होमोझायगस कंडिशन ती झाली. सिमिलर काय झाले? फॉर्म्स. आता रेसेसिव्ह म्हणजे काय? तो कॅरेक्टरिस्टिक एक्सप्रेस होणार नाहीये. कुठल्या कंडिशन मध्ये? अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ द अलील्स. नॉट एक्सप्रेस्ड इन प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह अलील्स. अल्टरनेटिव्ह अलील्स म्हणजे काय होणार नाही? कॅरेक्टरिस्टिक जो एक्सप्रेस होणार नाही त्याला रेसेसिव्ह म्हणतात. म्हणजेच फंक्शन मध्ये नसलेला तो तिथं काय झालेला आहे? नॉन फंक्शन, त्याला रेसेसिव्ह म्हणतात. आणि डॉमिनंट म्हणजे फंक्शन मध्ये असलेला, एक्सप्रेस झालेला. एवढंच लक्षात ठेवायचं. एक्सप्रेशन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक, नॉट एक्सप्रेशन ऑफ द ट्रेट, अल्टरनेटिव्ह फॉर्म मध्ये, ठीक आहे? देन फिनोटाइप. तो कधी फंक्शनल होत नाही. एकदा हे झालं की नाही ना. आता जीन आपल्या पॅरेंट्स कडूनच आलेला तर नंतर कधी फंक्शन मध्ये येणार नाही. तुमचा कलर चेंज होतो का कधी? तुम्ही काय काय करत असाल, ठीक आहे, त्यामुळे होईल चेंज. ते मॉर्फॉलॉजी झालं. आपण हे जेनेटिकली बघतोय तो नाही ना तो. आणि सडनली जर चेंज झाला तुमच्या कशा डेली रुटीन मध्ये, सडनली चेंज झाला DNA मध्ये किंवा जीन मध्ये, तर दे कॅन कॉज दी डिसीजेस, कॅन्सरस वगैरे सारखे डिसीज. चेंज DNA मध्ये, जीन मध्ये चेंज झाला की सिरियसली म्हणजे आजार
आजार होतात, डिसिजेस होतात न बरे होणारे, आणि ते काही सहजासहजी होत नाहीये. रिपेअर सिस्टम आहेत आपल्या बॉडीमध्ये, नंतर नाही चेंज होत. कलर डोळ्याचा चेंज होतो का कुणाच्या? आज काळा आहे उद्या ब्राऊन होतोय, परवा निळाच होतोय, नाही ना होणार. ते जेनेटिकली आहे. जेनेटिकल मटेरियल ॲज इट इज जे आले ते आले, त्याच्यामध्ये चेंजेस नाही, जीनमध्ये चेंज नाही होत. ठीक आहे, हे दोन समजले, डॉमिनंट आणि मग कुठला एक्सप्रेस होतो? डॉमिनंट. कुठला सप्रेस होतो? नॉट एक्सप्रेस, इट इज नोन एज सप्रेस्ड त्याला म्हणायचं, म्हणजे नॉन फंक्शन. प्लॅन्टमध्ये पण हे असंच होणार. हा ना, सेम हे प्लांटचं चालू आहे, हे सगळं सेम, हे जेनेटिकली सगळं. आणि ह्युमन बिईंगमध्ये सुद्धा, ह्युमन बिईंगमध्ये काही जीन सगळेच बदलतात असं नाही आहे. प्लांटमध्ये सुद्धा जसं आपण बिया लावणार तसंच ते प्लांट येणार ना. जशा प्रकारच्या छोटा हरभरा लावला तर त्याच्या झाडाला एवढे एवढे नाही आहेत बिया मोठे, जसा लावलाय त्याच पॅटर्न येत असतो. सेम ते कशावर, म्हणजे ते कसं तसं का होतं, तर त्या बीमध्ये जे कॅरेक्टरिस्टिक आहे, जे जेनेटिक मटेरियल आहे तेच आहे, नेक्स्ट पिढीमध्ये काय होणार आहे? एक्सप्रेशन सप्रेशन होणार. फिनोटाइप सांगितलं? फिनोटाइप म्हणजे काय? एक्सटर्नल अपीयरन्स ऑफ इंडिव्हिज्युअल फॉर एनी ट्रेट. ट्रेट म्हणजे लक्षात येत आहे? ट्रेट म्हणजे कॅरेक्टरिस्टिक. कसला अपीयरन्स, कसला कॅरेक्टरिस्टिक? एक्सटर्नल मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक. एक्सटर्नल म्हणजेच कसले कॅरेक्टरिस्टिक? मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक जे असतात, अपीयरन्स जे असतो त्याला फिनोटाइप म्हणतात. कोण एक्झाम्पल सांगेल मग मला एक्सटर्नल अपीयरन्स ऑफ दी ट्रेट? टॉल आणि टॉल म्हणजे कसले? टॉल म्हणजे कसला? डॉमिनंट. टॉल म्हणजे डॉमिनंट येतो, पण टॉल म्हणजे मिनिंग काय? टॉलचं ते राहिले काल सांगायचा. टॉल ठीक आहे, सांगतात. टॉल आणि टॉल हा एक कॅरेक्टर आहे, हा एक ट्रेट आहे. मग डॉमिनंट टॉल झाला, बरोबर आहे. डॉमिनंट म्हणजे तिथं जीन एक्सप्रेस झालेला आहे हाईटवाला. मग एक्सटर्नल अपीयरन्स आपल्याला दिसतंय ना, झाड किती उंच आहे का छोटं आहे. डॉर्फ आहे, डॉर्फ म्हणजे छोटं, टॉल म्हणजे उंच. एक्सटर्नली मॉर्फॉलॉजिकली आपल्याला जे ट्रेट दिसतात त्याला कसले म्हणतात? कॅरेक्टरिस्टिक. फिनोटाइपिक कॅरेक्टरिस्टिक. देन जीनोटाइप म्हणजे जीनशी रिलेटेड असलेले कॅरेक्टरिस्टिक. कसले? जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ ट्रेट. ज्या गुणधर्मामध्ये, ज्या ट्रेटमध्ये किंवा ज्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये कशाचं कॉन्स्टिट्यूशन असतं, कशाचं कॉम्बिनेशन असतं? जीनचं कॉम्बिनेशन असतं, त्याला जीनोटाइप म्हणतात. आणि जे आपल्याला एक्सटर्नली दिसतं, आपल्याला सहजासहजी ते ओळखता येतं. जेनेटिकली दिसतं का आपल्याला सहजासहजी? नाही. जीन दिसतात का कुणाला? नाहीये. ते जेनेटिकली कॉन्स्टिट्यूशन म्हणजे कॉम्बिनेशन म्हणजेच जीनोटाइप. त्याच्या वर्डमध्येच आहे. जीनोटाइप म्हणजे तो जेनेटिकली असतो, फिनोटाइप म्हणजे आपल्याला तो मॉर्फॉलॉजिकली आपण आयडेंटिफाय करू शकतो. ठीक आहे. देन हे होमोझायगस म्हणजे सिमिलर ट्रेट, सेम असतात कॅरेक्टरिस्टिक. हेट्रो म्हणजे आता सांगितलं होतं. हेट्रो म्हणजे कसले? डिफरंट कॅरेक्टरिस्टिक. तर ह्या टर्मिनॉलॉजी अजून आहेत ना पुढे टर्मिनॉलॉजी. त्याच्या अगोदर आपण आता 7 कॅरेक्टरिस्टिक ऑफ पीज काल सांगितलं होतं, मी आज घेते म्हणून. तर ते कॅरेक्टरिस्टिक कुठले आहे? ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का? जीन म्हणजे काय लक्षात राहील? इनहेरिटन्सची डेफिनेशन लक्षात राहील. इनहेरिटन्स म्हणजे हेरिडिटी. देन फॅक्टर. फॅक्टर म्हणजे काय? एक युनिट आहे. कशाचं? हेरिडिटीचं युनिट आहे. अलिल्स म्हणजेच 2 पेक्षा जास्त फॉर्म कशाचे? जीनचे. ते अलिल्स मध्ये असतात, फक्त शेजाऱ्यामध्ये नसतात. डॉमिनंट, रेसेसिव्ह. डॉमिनंट म्हणजे फंक्शन मध्ये असलेला कॅरेक्टरिस्टिक, रेसेसिव्ह मध्ये नॉन फंक्शन, पण कुठल्या कंडिशन मध्ये? हेटेरोझायगस कंडिशन मध्ये. देन फिनोटाइप एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक, जीनोटाइप जेनेटिकल कॅरेक्टरिस्टिक. किती कॅरेक्टरिस्टिक आहे? 7 कॅरेक्टरिस्टिक. मग ट्रेट सांगा पहिला. सीड स्टेट.
शेप, सीड कलर, हे 7 कॅरेक्टरिस्टिक कशाचे, जो मेंडलने काय केलेला आहे, स्टडी डिस्कवरी केलेली आहे ते पी प्लांट, वाटाण्याचं झाड. त्याचे 7 कॅरेक्टरिस्टिक, 7 ट्रेड. सीड शेप, सीड शेप दोन प्रकारचे, दॅट इज कसले कसले आहेत, राऊंड शेप आणि रिंकल. समजताय राऊंड शेप. सीड म्हणजे बिया माहित आहेत वाटाण्याच्या, आता नीट आहेत बघा ह्या सीझनला. सीड शेप, मग काही सीड शेप कसे घेतले, 7 कॅरेक्टरिस्टिक घेतले हे सगळे, आणि ह्याच्यावर स्टडी केला जेनेटिकली, म्हणजे असे असे असेल तर नेक्स्ट जनरेशनला ते झाड कसं येईल, त्याच्यामध्ये कसले ट्रेड फॉर्म होतील, ह्याच्यासाठी हे 7 कॅरेक्टरिस्टिक घेतले. राऊंड आणि दुसरा कसला, रिंकल, म्हणजे प्रॉपरली राऊंड असतात बघा तसे सुरकुतलेल्या बिया, त्याला रिंकल म्हणतात. हा एक कॅरेक्टरिस्टिक. देन सीड कलर, येलो आणि ग्रीन असतात वाटाण्याच्या, याच्यामध्ये ग्रीन कलरच्या पण असतात, येलो कलरच्या. मग याचा डॉमिनंट कुठला, रेसेसिव्ह कोणता. देन पॉड शेप, पॉड म्हणजे सांगितलं होतं वाटाण्याची शेंग, त्याचा शेप कसा फ्लॅटन्ड आहे आणि कन्स्ट्रिक्टेड. शेंग कशी असते, एक तर फ्लॅट आणि दुसरी कशी कन्स्ट्रिक्ट झालेली, अशी आकडलेली पण असू शकते, तो एक कॅरेक्टरिस्टिक. देन पॉडचा कलर कुठला आहे, ग्रीन येलो. ह्याच्यासाठी तुम्हाला फिनोटाइप आणि जिनोटाइप, XX किंवा YY, RR, आता राऊंड असेल तर R, तिथं रिंकल असेल तर W, ह्याचा क्रॉस केला तर RW, दोन्ही प्रकारचं जनरेशन तयार होईल. हे क्रॉस आहे, त्याच्यासाठी हे कॅरेक्टरिस्टिक पहिल्यांदा दिलेले. फ्लावर कलर पर्पल आहे, व्हाईट. देन फ्लावर शेप, शेपचं लोकेशन हा सांगा, आपण हाच घेणार आहे पहिल्यांदा, क्रॉस टॉलचा आणि डॉलचा. हे काय झाले, 7 ट्रेड, 7 कॅरेक्टरिस्टिक. हे सगळं घेतलेलं आहे, फक्त चांगलंच नाही घेतले, फक्त राऊंड सीड घेतलेले नाहीयेत. राऊंड सीड पण एका बाजूला काय केले, लावले, त्याची कशी येते जनरेशन ते बघितलं. रिंकलचं पण घेतलं, त्याचा क्रॉस केला, किंवा ते पण बघितलं कसं झाड येते. नंतर ह्याचे जीन आणि ह्याचे जीन मिक्स करून सुद्धा काय केलेलं आहे, स्टडी केलेलं आहे, नेक्स्ट जनरेशन कसं येते. सीडचा कलर पण घेतलेला आहे, येलो कलरचे पण सीड, ग्रीन कलरचे सुद्धा सीड्स. पॉड शेप, जी शेंग असते त्याच्या शेपचा कॅरेक्टरिस्टिक. पॉड कलर, शेंगाचा कलर. नंतर फ्लावर्स कलर, पर्पल आणि व्हाईट असतात, दोन्ही प्रकारचे असतात फ्लावर्स. ते शेप, फ्लावरचा शेप एक्झाईल आहे, म्हणजे झाडाच्या एकदम टोकाला येते का अल्टरनेटिव्हली टर्मिनल साईडला येते. हे साईड आहे फ्लावरचे, लोकेशन आहे एक्झाईल. आणि एक्झाईल म्हणजे इथं जर असेल फांदी तर इथं येणार, अगदी टॉपला येणार, आणि टर्मिनल म्हणजे इथं येणारे फ्लावर्स. अशा 2 प्रकारचं कॅरेक्टरिस्टिक. नंतर प्लांट हाईट, हाईटमध्ये टॉल आणि डॉल, म्हणजे हायटेड प्लांट आणि छोटा प्लांट. हे 7 कॅरेक्टरिस्टिक विच इज यूज्ड फॉर मेंडेलियन जेनेटिक्स. फर्स्ट study or discovery about the genetics, and that's why Mendels are called as, किंवा त्यांना काय म्हटलेलं आहे, father of genetics. ओके, तर सांगा. वापरायचं
एक महिन्यासाठी. मला वाटतं